ईश्वराचा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची जी चौकट आहे, तुमची जी वागणूक आहे ती त्याच्यामध्ये टिपलीच जाते. संग्रामची वागणूक त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये अशा तऱ्हेनं टिपली जाते की त्याला ही अशी बुद्धी होते. ज्येष्ठ नागरिक संघांना छत्र्या वाटप करणं किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी पोलिसांना खिचडी नेऊन भर पावसामध्ये देणं, हे काही तसं लोक म्हणतील हे काय देतो खिचडी, त्यांना काय, असं नाही. तुम्हाला जे पैसे मिळतात त्यातल्या प्रामाणिकपणाचा हिस्सा समाजासाठी जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा एक लक्षात ठेवा, तो समाज पण सुखी होतो आणि तो देणारा मनुष्यही सुखी होतो. त्याच्या मनामध्ये तुमच्याकडून काही रिटर्न घ्यावं अशी पण अपेक्षा नसते. आज लोकांना त्यांनी छत्र्या वाटल्यावर संग्राम असं अजिबात म्हणणार नाही, का रे मी दिली होती छत्री म्हणून तू भिजला नाही, असं होणारच नाही. लक्षात ठेवा, अशी जर भावना असेल तर त्या दानाला पण अर्थ राहत नाही. समाजाचं कडं आपण जे दान करतो ते निस्पृहपणे आणि उदार अंतःकरणानं ते केलं पाहिजे. आणि असे जेव्हा कार्यक्रम छोटे छोटे होतील तेव्हा समोर जे काही मंडळी बसतात किंवा हे कार्यक्रम ऐकतात त्यातल्या एखादाच तरी माणसाला अशी इच्छा होते की अरे यांनी हे काम केलं, आता आपण दुसरं काहीतरी समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे. त्यासाठी असे पण समारंभ झाले पाहिजेत. नाहीतर मग रस्त्यात उभं राहून पण संग्रामने वाटले असते छत्र्या, कुठं बिघडलो होतो. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांनी बोलवायचं, ही घे छत्री, ही घे छत्री, पण त्याला काही अर्थ राहत नाही. हे तो नावासाठी करतोय असं नाही, पण समाजाच्या प्रति असणारं आपलं जे काही उत्तरदायित्व आहे ते लक्षात घेऊन त्यांनी हा कार्यक्रम केला. आम्ही कल्याण यांच्या पुढच्या आयुष्याला आणि संग्रामजींच्या पुढच्या वाटचालीला आम्ही शुभेच्छा देतो. समाजोपयोगी कामं अशी भरपूर व्हावीत अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो. इच्छापूर्ती संघाचे काय उद्दिष्ट मला माहीत नाही, पण मी शेजार ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे, तेव्हा मी तुम्हाला नक्की भेटीन. आपल्या इथल्या जे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्यांनी एकदा एकत्र यावं अशी माझी फार इच्छा आहे. तर आपण आता भेटू त्याच्या संदर्भात आणि आपलं कार्य चालू करू. मला बोलावलं, पुन्हा मी एकदा तुमचे आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद सर. पुरंदरे काका बऱ्याच संस्थांवरती काम करत असल्यामुळे आणि पॅरलल दुसरा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, शेजार ज्येष्ठ नागरिक संघ, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आत्ताच इथे थोड्या वेळापूर्वी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या संचालिका सौ वाघमारे मॅडम यांचे आगमन झालेले आहे. तसंच त्यासोबत संजय बनसोडे, धुमाळ, अमित बांदल यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी एक चांगली गोष्ट आपल्यासाठी इथे अनाऊन्स करतोय की येत्या 14 तारखेला आमचे रोटरीचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांचा वाढदिवस असतो. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वेळेला ते काही ना काही समाजोपयोगी कार्यक्रम करत असतात. यावर्षी त्यांनी STनी आता आपल्याला एक ते स्मार्ट कार्ड, NCMC कार्ड म्हणतात, आपल्यापैकी सगळ्यांना माहितीच असेल. तर ह्या NCMC कार्डचा कॅम्प 2 दिवस 12 आणि 13 जुलैला त्यांनी दादा दादी पार्क गावामध्ये जे ज्येष्ठ नागरिक संघाचं जे हे आहे, हॉल आहे, ज्याला दादा दादी पार्क पंचवटी कॉलनी असं म्हणतात, म्हणजे साधारणतः बालविकास शाळेच्या जवळ, इथे हा 12 आणि 13 तारखेला कॅम्प घेतलेला आहे. याची अधिक माहिती आणखीन मी शेजारच्या आपल्या इच्छापूर्तीच्या ग्रुपवरती ह्या पाठवतोच. आपण सर्व सिनियर आहोत. याच्यामध्ये 75 वर्षावरील ज्येष्ठांना 100% मोफत प्रवास आहे. 65 वर्षावरील ज्येष्ठांना 50% माफ मिळते प्रवासामध्ये, भाड्यामध्ये, आणि 10 वर्षाच्या वय असलेल्या सर्व महिलांना 50% माफ आहे. तर सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की जे जे या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी हा STचा पास मिळवावा. दरम्यानच्या काळात आमच्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संचालक सुरेशजी शेंडे यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी आता क्लबचे नवनिर्वाचित सेक्रेटरी संजय चव्हाण यांना 2 शब्द आपल्या भावना व्यक्त करायला सांगतो. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक संघातील मेंबर आणि माझे सर्व रोटरीयन मेंबर, आज आपण आमदार सुनीलांना शेळके फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज हा छत्री वाटपाचा कार्यक्रम कल्याणीताई संग्राम भाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. संग्राम भाऊचं कार्य हे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज
आपण सर्व उपस्थितांच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने आमदार सुनील अण्णा शेळके फाउंडेशन यांच्या वतीने मी आमच्या वहिनी कल्याणीताई जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद संजय भाऊ. दरम्यानच्या काळात तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि साप्ताहिक अंबरचे उपसंपादक आमचे मित्र सन्माननीय अतुलजी पवार यांचे इथं आगमन झालेले आहे. मी त्यांचे इथे स्वागत करत आहे. यानंतर मी आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपल्या इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे आणखीन एक अनाउन्समेंट करायची राहिली. जसं मी आज येथे सभासद झालो आहे, विलास भाऊंनी पण इच्छा व्यक्त केलेली आहे. 62 वर्ष वय आहे, तर विलास भाऊ पण आज इथे सभासद होत आहेत. भोजने साहेब आणि भागवत साहेब, आपल्याला विनंती आहे विलास साहेबांचा पण फॉर्म भरून घ्यावा आणि मग स्वतः या क्लबचा मेंबर झाल्यानंतर मग काय बघायलाच नको. इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाला तो कुठे नेऊ, इच्छाच राहणार नाही, इच्छाच पूर्ण होईल. तर पत्रकार महादेव वाघमारे यांचे इथे स्वागत होत आहे. धन्यवाद आपण आल्याबद्दल. मी आपल्या नागरिक संघाचे अध्यक्ष भोजने काकांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले माझे सर्व स्नेही मित्र मैत्रिणींनो, आज आपल्या इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ वतननगर यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे, कारण आज एका अशा कर्तृत्वान आणि स्वाभिमानी महिलेचा वाढदिवस आहे ज्यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले. होय, मी बोलतोय सौ कल्याणी संग्राम जगताप यांच्याबद्दल. त्या आपल्या संघाच्या नियमित सदस्य नसल्या तरीही त्यांचे आपल्या संघावरील प्रेम आणि जिव्हाळा अगदी घरच्या सदस्यासारखा आहे. मित्र, सौ कल्याणताईंचा जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी, विशेषतः आजच्या तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म एका साध्या आणि कष्टाळू शेतकरी कुटुंबात झाला. मातीशी जोडलेली नाळ आणि शेतकरी कुटुंबातील कष्टाचे संस्कार घेऊन त्या मोठ्या झाल्या. सन 2000 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांचे शिक्षण 12वी पर्यंत झालेले आहे. पण शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित नसते, तर माणसाची शिकवण्याची वृत्ती महत्त्वाची असते, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या पतींना त्यांच्या कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम व्यवसायात मोलाची मदत केली. व्यवसायातील बारकावे शिकून घेत त्यांनी स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्याचे ठरवले. या जिद्दीतून त्यांनी हरिओम रियाल्टी ही मार्केटिंग यशस्वी कंपनी सुरू केली. व्यवसाय क्षेत्रात एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुढे हाऊसकीपिंग कंपनी स्थापन केली आणि ड्रीम लंच नावाचे हॉटेल अत्यंत कौशल्याने चालवले. एका शेतकरी कन्येने व्यावसायिक जगतात मांडलेली ही भरारी कौतुकास्पद आहे. त्यांच्या या अफाट कर्तृत्वाची दखल घेऊन गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये त्यांना बेस्ट वुमन किंवा बिझनेस वुमन या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अथक कष्टाचा आणि यशाचा गौरव आहे. आज अशा या यशस्वी आणि मोठ्या मनाच्या कल्याणीताईंचा वाढदिवस आहे. पण ताई फक्त व्यवसायातच पुढे नाहीत, तर त्यांच्या मनात सामाजिक जात आणि ज्येष्ठांच्या बद्दल प्रचंड आदर आहे. त्याचाच प्रत्यय आज एकदा पुन्हा येत आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सभासदांसाठी छत्री वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उन्हा पावसापासून आपले रक्षण करणारी ही छत्री म्हणजे ताईंनी आपल्यावर धरलेले प्रेमाचे छत्रच आहे, अशी भावना मी व्यक्त करतो. त्यांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल मी संपूर्ण संघाच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार मानतो.
मी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ वतननगर अध्यक्ष म्हणून सौ कल्याणी संग्राम जगताप यांच्या वाढदिवशी कोटी कोटी शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि व्यवसायात अशीच उत्तरोत्तर प्रगती देवो हीच प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा तो घेऊ. बोलून घ्या. यानंतर मी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलाचे संचालक सुरेश नाना दाभाडे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यापूर्वी आपण मागे बुके तेवढा द्या ना. आपण आजच्या उत्सव मूर्ती सौ कल्याणीताई जगताप यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करूयात. मी व्यासपीठाला विनंती करतो. कोणाला मी रोटरी क्लब मधनं वैशाली मॅडम, सुनंदा मॅडम, फाल्गुनी मॅडम, आपण यावरती महिलांनी करावा. रेखाताई, रेखा मॅडम, अरे संग्राम, हे संग्राम, संग्राम, हे संग्राम, ताई आली बघ पुढे, दिसली मला आता. छोकरी रे आली नाही, तर उभी होती, पुढे गेली. आवाज दे. तुझी मुलगी. आज आपण हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतोय. केक कटिंग नाहीये नेहमीप्रमाणे, कारण याला थोडीशी पाटण दुर्घटनेची झालर असल्यामुळे आगळा वेगळा असा हा कार्यक्रम आहे. समाजासाठी एक चांगला पायंडा आहे. धन्यवाद. आता इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघामधल्या ज्या सदस्य आहेत, ज्येष्ठ महिला, आणि त्यांच्यातर्फे सौ कल्याणीताई यांचे अभिष्ट चिंतन होत आहे. भोजने काका पण नंतर करता येईल ना परत. लिस्ट आहे ना इथं. चला या. मी सुरेश दाभाडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद काका. आपण कार्यक्रम संपवून घेऊ, मग त्याचा परत सत्कार आपण सुरू करू. सगळ्यांना विनंती आहे, आपापल्या जागेवर बसून घ्या सगळ्यांनी. आमदार सुनील शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, त्याचप्रमाणे संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी सौभाग्यवती कल्याणीताई संग्राम जगताप या
कल्याणीताईंच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व इच्छापुती ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सन्मानित सदस्य, त्याचप्रमाणे आमदार सुनिल शेळके फाउंडेशनचे सदस्य प्रतिनिधी, आमच्या मंचावर उपस्थित असलेले कैलासवासी नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष, आमच्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष, इंद्रायणी महाविद्यालयाचे संचालक, अनेक संस्थांचे आधारस्तंभ विलास शेख काळोखे, त्याचप्रमाणे मसापा म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य पुरंदरे साहेब, आमच्या रोटरी क्लबचे सेक्रेटरी सन्मान्य संजयजी चव्हाण, त्याचप्रमाणे इच्छापुती ज्येष्ठ नागरिक संघाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य भोजने साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती म्हणूया आमच्या क्लबचे मेंबरशिप डायरेक्टर सन्मान्य संग्रामजी जगताप, सौ कल्याणताई जगताप, रोटरियन्स ॲडमिन नितीनजी शहा, विश्वजी कदम, संजयजी भागवत, भगवानराव शिंदे, संजयजी मेहता, सुरेशराव शेंडे, कश्यप सर, राजेशजी बारणे, त्याचप्रमाणे आमच्या महिला रोटरियन्स वाघमारीताई, आमच्या घोडकेताई, त्याचप्रमाणे स्वातीताई मुठे, आमच्या छायाताई, उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, खरं तर गेले अर्धा तास झाला आपण या ठिकाणी या सोहळ्याचा आनंद घेतोय. अतिशय सुंदर असं हे सभागृह, या सभागृहात पहिल्यांदा याचा विलास भाऊ आपला दोघांनाही योग आज पहिल्यांदा आलेला आहे. हा सोहळा साजरा करत असताना 3 संस्थांचा सहभाग या सोहळ्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आमदार सुरेंद्र शेळके फाउंडेशन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे, संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट, या ट्रस्टच्या नोंदणीमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे, संग्राम भाऊंना माहिती आहे. त्या संग्राम सिंह चॅरिटेबल ट्रस्टचं कार्यक्षेत्र तळेगाव शहर असेल. रोटरी सिटी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, रोटरी क्लबचं कार्यक्षेत्र संपूर्ण साता समुद्राच्या पार संपूर्ण जगामध्ये. रोटरी क्लबच्या संदर्भात बोलत असताना या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या रोटरी क्लबच्या अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. खरं तर रोटरी क्लबच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात रोटरी क्लब काम करतो. त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याचप्रमाणे पर्यावरण असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तळेगाव शहर एक मोठ्या लोकसंख्येचं शहर म्हणून आपण पाहतो. आणि या वाढत्या शहरामध्ये रोटरी सिटी गेल्या 10 वर्षापासून एक आपला वेगळा ठसा उमटवून तळेगाव शहर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. हे सगळं काम करत असताना खरं तर आज ज्यांचा वाढदिवस आहे, संग्रामच्या संदर्भामध्ये मगाशी विचार करत असताना संग्राम माझा जुना मित्र, गरिबीतनं वर आलेला, कष्टातनं वर आलेला, एक चांगला उद्योजक बिल्डर झालेला. खरं तुम्ही मला सांगा, मी मित्र म्हणून विचार करत होतो, खरं तर संग्रामचं खरंच कल्याण झालं असतं का? एखाद्या द्वाड मुलाचं, मस्तीवर मुलाचं कल्याण होतं का? पण खऱ्या अर्थाने कल्याणताईंशी त्यांचा विवाह झाला, आमच्या भगिनीशी, आणि त्यांचं कल्याण झालं असं म्हणायला हरकत नाहीये. एकदा कल्याणताईसाठी, संग्राम जगतापसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवू, त्यांचं अभिनंदन देखील या ठिकाणी आपण केलं पाहिजे. संग्राम भाऊंच्या संदर्भात बोलत असताना एक हरहुन्नरी कार्यकर्ता, एक ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता, समाजामध्ये काही एखादं संकट आलं की लगेच फोन करून धावून जाणारा कार्यकर्ता, आणि तो कार्यकर्ता गेल्या काही वर्षापासून आम्हाला जॉईन झाला, आमच्या संस्थेला जॉईन झाला आणि एक रोटरी सिटीचा सदस्य झाला. रोटरी सिटीचा सदस्य होत असताना गेल्या अनेक वर्षामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक चांगले कार्य वेगवेगळ्या पदावर त्यांनी भूषवत असताना चांगले काम समाजामध्ये केलेलं आहेच. ते काम करत असताना यावर्षी खरं तर 4 दिवसातच संपूर्ण पावसाने रेकॉर्ड मोडलं आणि गेल्या 4 दिवसामध्ये पाऊस खरं लेट झालेला असताना पालखी प्रस्थान झालं, देहूचं झालं, आळंदीचं झालं, पाऊस येणार की नाही, दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती असताना 4 दिवसातच संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये पावसाने रेकॉर्ड मोडला आणि 50% वर पाऊस झाला. तो पाऊस होत असताना मावळ तालुका डोंगराळ भाग, दुर्मिळ भाग, ग्रामीण भाग, रस्ते नाहीत, सुविधा नाहीत, दवाखाने नाहीत, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रत्येक पावसाळ्यामध्ये काही ना काही दुर्घटना घडतेच. आणि त्याच अनुषंगाने यावर्षी देखील मावातील पाटण या तालुक्यामध्ये दरड कोसळली आणि त्या ठिकाणी 3 जणांचा एकाच कुटुंबाच्या जागेत मृत्यू झाला. संग्राम भाऊंचा आमचा विषय झाला, चर्चा झाली.
तळमळ होती. उरात तळमळ असताना काहीतरी करायचं असतं, समाजातील पीडित लोकांसाठी काहीतरी पुढे जाऊन मदत द्यायचा ध्यास मनामध्ये असतो. आणि तेच कार्य, तीच दडपण मनात ठेवून आम्ही ठरवलं की या ठिकाणी पाटणला जाऊन त्या दुर्घटित झालेल्या जनमानसामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये त्यांना मदतीच्या स्वरूपामध्ये काहीतरी मदत करायची. मग ती मदत अन्नदानाची असेल, रोख स्वरूपात असेल, शिद्याच्या स्वरूपात असेल, कपड्यांच्या स्वरूपात असेल, सर्व प्रकारची मदत या ठिकाणी कालपासून तयार करण्याचं काम संग्राम भाऊंच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले. आणि त्याच अनुषंगाने आज ही मदत पाटणमध्ये आम्ही हा कार्यक्रम संपन्न घेऊन जात आहोत. खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम हे निमित्त जरी याला सावध जरी असलं तरी हा आनंदाचा देखील या ठिकाणी वाढदिवसाचा एक क्षण आपण सर्व साजरा करत आहोत. इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ वतननगर तळेगाव दाभाडे इच्छापूर्तीच्या सर्व सदस्यांना एक माझी विनंती आहे किंवा विनंती राहील, आपण देखील या अशा पुण्यवान कामामध्ये, अशा दुर्घटनामध्ये आपल्याला काही योगदान द्यायची इच्छा असेल, रोख स्वरूपात, धान्य स्वरूपात, तरी आपण इथे येऊन देऊ शकता किंवा जाहीर करू शकता. मित्रांनो, संग्राम भाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्ट भविष्यामध्ये नक्की प्रत्येक वार्डात जाईल, प्रत्येक कार्यकर्ता जपेल आणि अडचणीला धावून जाईल, गोरगरिबांना मदत करेल, ही नक्की मला एक रोटरी सिटी क्लबचा अध्यक्ष आणि एक मित्र म्हणून मला नक्की खात्री आहे. आणि संग्राम भाऊ ते नक्की करतील अशी मला या ठिकाणी नक्कीच खात्री देखील मी ग्वाही पण देतो. खरं तर आज हा कार्यक्रम सादर करत असताना गेले अनेक वर्ष आम्ही रोटरीमध्ये काम करतोय. एक 11वा अध्यक्ष म्हणून कालच माझा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. 11वा अध्यक्ष म्हणून अनेक आव्हानं या क्लबमध्ये असतात, पण ते आम्ही हसत खेळत स्वीकारत असतो आणि त्याच्यावर मात करून, संकटावर मात करून एक कार्यक्रमांची मालिका, मदतीची मालिका आम्ही यावर्षी देखील चालू ठेवणार आहोत अशी आपणास ग्वाही देतो. जास्त न बोलता संग्राम भाऊंना आणि त्यांच्या सुविद्य पत्नींना, कल्याणीताईंना परमेश्वराने चांगलं आयुष्य देवो, त्यांच्या हातनं अशीच समाजाची सेवा घडो आणि त्यांची अशी उत्तरोत्तर प्रगती हो अशी ग्रामदेव डोसाची प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोटरी. धन्यवाद सुरेश नाना. आपल्या मार्गदर्शनाने नक्कीच इथे काही चांगल्या गोष्टी घडतील. हा, आभार प्रदर्शन करून घेऊ. एक आता आपण प्रतिकात्मक छत्री वाटप करून घेऊयात. तुम्ही स्वीकारा संघाचे अध्यक्ष म्हणून. भागवत यशस्वी उद्योजिका आमच्या वहिनी सौभाग्यवती कल्याणीताई संग्रामभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाच्या या सभागृहात साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि संग्रामभाऊ जगताप चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक अर्थात डायरेक्टर संग्रामभाऊ जगताप यांच्या प्रेरणेने आज या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलासभाऊ काळोखे, सुरेशराव दाभाडे, कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी इथे स्वागत करतो आणि या तिन्ही संस्थांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो. यामध्ये राजेशजी बारणे आहेत, महादेवजी वाघमारे आहेत, रेखाताई बेगडे आहेत, अतुलजी पवार आहेत. हे सर्वच पत्रकार, आणखीनही कोणी समोर पत्रकार बंधू भगिनी असतील तर त्यांचाही मी इथे उल्लेख करतो. त्यांना सर आपणही यावं मंचावरती. जाधव मॅडम, हा, भागवत साहेब, संजय भागवत साहेबांना घ्यावर. जाधव मॅडम या, सुनंदा भोजने मॅडम या. ही सर्वाधिक सामाजिक उपक्रम करणारी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी ठरलेली आहे. तर यामध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, एक दानशूर व्यक्तिमत्व विलासरावजी काळोखे आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नेमका आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि काय शुभेच्छा अनुसरून आम्ही इथे ज्येष्ठ नागरिक संघांना पावसाळ्याचं औचित्य साधून छत्री वाटप करणार आहोत आणि त्यानंतर संग्रामभाऊ चॅरिटेबल ट्रस्ट
रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी व आमदार सुनील शेळके फाउंडेशन यांच्या वतीने पाटण गावात जाऊन त्याचं पुरवणार आहे. तर यांना शुभेच्छा देण्यासाठी सुरेश नाना दाभाडे आहेत. नमस्कार. या ठिकाणी कल्याणीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेलो असताना प्रथमतः आपण जे 3 लोक त्यांचा वाढदिवस जरी असला तरी त्याला या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यामध्ये पाटण या गावामध्ये जे काही जीवितहानी झालेली आहे ते सर्व बाधित कुटुंब आणि तिच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना मदत स्वरूपामध्ये कपड्याच्या स्वरूपात असेल, रोख स्वरूपात असेल, धान्य स्वरूपात असेल हे मदत करण्याचा निर्धार या ठिकाणी संग्राम जगताप चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी सिटी ऑफ तळेगाव दाभाडे, त्याचप्रमाणे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके फाउंडेशन यांच्या या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्याचा या ठिकाणी ठरवलेला आहे. त्या अनुषंगाने ही मदत हा कार्यक्रम आता नुकताच संपन्न झालेला आहे आणि वाढदिवस कार्यक्रम आता संपन्न झाल्यानंतर ही मदत घेऊन आम्ही पाटण गावाकडे आम्ही आता सर्व मदत घेऊन रवाना होत आहोत. तर या ठिकाणी ज्यांच्या वतीनं समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात, काय शुभेच्छा द्याल कुणाला वाढदिवसानिमित्त? साधेपणाने साजरा करत पाटण येथील दुर्घटनेमध्ये जे काही मृत्यू पावलेले आहेत आणि त्या घटनेमध्ये वाचलेले आहेत त्यांनाही मदतीचा हात एक सामाजिक बांधिलकी करताय, काय सांगा? नमस्ते, मी संग्राम जगताप. आज माझ्या मिसेसचा वाढदिवस होता आणि वाढदिवस अशा असतानाच एक 4 दिवसापूर्वी जे पावसाचा कहर झाला त्या कहरामध्ये आज पाटण गावामध्ये जे दरड कोसळली, जे काही लोक मृत्युमुखी पडले, कार्यक्रम ठेवला होता. पण नंतर हे पावसाचं हे सगळं झाल्यामुळं मग मी सगळं आमच्या रोटरी सिटीमध्ये मी काम करत असतो विला भाऊंच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून करत असताना मी त्यांच्या संग रोटरी क्लबमध्ये सगळ्यांना विचारणा केली की मला असं वाटतं की बाबा हे असं जे झालेलं आहे तर वाढदिवसाला जो खर्च आम्ही इथून पाटण गावाला जाऊन तिथं जे काही गरज आहे त्यांना अन्नधान्याचे किट्स शिवाय तिथं ब्लँकेट्स आणि त्यांना कपडे काही अशा वस्तू तिथं वाटप करणार आहे आणि तिथं काय गरज आहे अजून ती बघून त्यापुढे आम्ही अजून विचार करणार आहे तिथं काय त्यांना मदत करता येईल या अशा पद्धतीचा आम्ही वाढदिवस करायचा विचार केला होता. आणि ह्यापुढेही सर्व नागरिकांनी मला असं वाटतं की नाही का समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याच समाजाला जी गरज आहे त्याच समाजाला गरज पूर्ण केली तर आज समाज आपल्या संग राहील. आज आम्ही काहीच न विचार करता आम्ही ठरवलं पण आज जे काही पब्लिक इथं जमा झालं आणि एवढे जण जमा झाले हेच आमच्यावरती सगळ्यांचं प्रेम आहे हे आम्हाला कळलं की आम्हाला ह्याच्या आधी बी आणि ह्याच्यानंतरही कोणताही कार्यक्रम करताना लोकांना गर्दी कशी करायची हे प्रश्न पडत असतो पण आम्हाला हा प्रश्न पडत असतो की काय किंवा आम्ही कोणता कार्यक्रम केला तर ती गर्दी कंट्रोल कशी करायची. तर असाच सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आणि प्रेम राहावं हीच नम्र विनंती आणि माझे 2 शब्द संपतो. आज ज्यांचा वाढदिवस आहे कल्याणीताई संग्राम भाऊ जगताप यांचा वाढदिवस आहे. दुर्घटना घडली आहे त्या लोक